सर्व पत्रकार बंधू भगिनींचं MIDC स्किल डेव्हलपमेंट सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल देखील विशेष मी आपलं अभिनंदनपर स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी एका विशिष्ट कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। त्यामुळे मला ह्या केंद्राच्या संदर्भात थोडक्यात माहिती द्यावंसं वाटते। सर्वसाधारण मला सांगावशी इच्छा अशी आहे की MIDC स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे 2025 साली छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन झालं। हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी ह्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी MIDC छत्रपती संभाजीनगर यांचं संपूर्ण फायनान्शियल सहकार्य, त्यानंतर एडुस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही जी एक मुंबई स्थित कंपनी आहे, ही कंपनी आम्ही पूर्ण एज्युकेशन पार्टनर म्हणून या ठिकाणी काम करतो आहोत। जे काही स्किलचं एज्युकेशन आपण जे देतो आहोत हे या कंपनीमार्फत देत आहोत आणि जे काही पूर्ण फायनान्शियल जो असिस्टंट हा जो मिळतो आहे हा MIDC तर्फे हा मिळतो आहे। हे जे संशोधन केंद्र हे जे काही स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे, हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर साधारणतः ऑगस्ट पासून मुख्यत्वे करून कार्यान्वित झालेला आहे। तत्पूर्वी 2025 मध्ये म्हणजे सुरुवातीपासून या केंद्राचं कन्स्ट्रक्शन हा एक कार्यक्रम सुरू होता आणि त्यानंतरच ऑगस्ट म्हणजे पहिली बॅच आमची 4 ऑगस्ट पासून या ठिकाणी सुरू झाली। त्यानंतर आतापर्यंत साधारणतः आमच्या 21 बॅचेस या ठिकाणी आम्ही काढलेल्या आहेत। खरं तर हे जे काही स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपलं सुरू झालेलं आहे, या सेंटरमध्ये एकूण 11 कोर्सेस या ठिकाणी सुरू आहेत आणि हे 11 कोर्सेसमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये हे 11 कोर्सेस सुरू आहेत। पहिलं जे आहे फूड प्रोसेसिंग सेक्टर, या फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये मल्टी स्किल टेक्निशियन नावाचा एक कोर्स सुरू आहे, ज्याच्यामध्ये जी काही ॲडमिशन कपॅसिटी जी आहे ही एका बॅचसाठी 35 विद्यार्थ्यांची कपॅसिटी असून यांचं मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे हे 8वी पास ते त्याच्यानंतर कोणत्याही अगदी ग्रॅज्युएटपर्यंत अशा पद्धतीचं या ठिकाणी आपली इनटेक क्वालिफिकेशन आहे। या ठिकाणी विशेषतः महिला वर्ग हा जो काही आहे, घरगुती महिला वर्ग वगैरे हा ॲडमिशन घेऊन हे कार्य करत असतो। आतापर्यंतच्या महिला वर्गानेच या ठिकाणी ॲडमिशन मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे। दुसरं क्षेत्र आहे ऑटोमोटिव्ह क्षेत्र। ऑटोमोटिव्ह क्षेत्र आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑटोमोटिव्ह क्षेत्र हे छत्रपती संभाजीनगर या विभागातलं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ऑटोमोटिव्हच्या संदर्भातले 5 ट्रेनिंग कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि हे 5 ट्रेनिंग कोर्सेस म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल प्रॉडक्ट डिझाईन हा एक कोर्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल मेंटेनन्स टेक्निशियन हा एक कोर्स आहे, त्यानंतर ऑटोमोटिव्ह कॅड टेक्निशियन हा तिसरा कोर्स आहे, ऑटोमोटिव्ह इंजिन रिपेअर टेक्निशियन हा एक कोर्स आहे आणि ऑटोमोटिव्ह असेंब्ली टेक्निशियन हा एक कोर्स, असे 5 कोर्सेस आपण ऑटोमोटिव्ह क्षेत्रातले या ठिकाणी सुरू आहेत। त्यानंतर कॅपिटल गुड्स या क्षेत्रामध्ये 2 कोर्सेस आपले सुरू आहेत, एक CNC प्रोग्रामर आणि दुसरा जो आहे सिनियर मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग हा असे 2 कोर्स ह्या कॅपिटल गुड्समध्ये सुरू आहेत। तिसरा जो एक क्षेत्र आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन हा कोर्स सुरू आहे। त्यानंतर ITs मध्ये मोबाईल डिव्हाइस मॅनेजमेंट ॲनालिस्ट हा एक कोर्स ITs मध्ये सुरू आहे। त्यानंतर पॉवरमध्ये इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन हा एक कोर्स सुरू आहे। सर्वसाधारण हे सगळे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सचा सिलेबस जो आहे हा NSDC पुरस्कृत हा सिलेबस आहे। आपण या ठिकाणी पूर्ण हे ट्रेनिंग देतो आणि जे सिलेबस आहे हे सिलेबस त्यांचंच आपण या ठिकाणी वापरतो। सर्वसाधारण हे सिलेबस जे आहे 3, 4 आणि 5 लेवलचं सिलेबस आपण या ठिकाणी उपयोगात आणलेलं आहे। त्यानंतर हे जे काही कोर्सेस सुरू आहेत या कोर्सेसना विद्यार्थ्यांना अगदी चांगलं नॉलेज मिळावं किंवा त्यांना टेक्निकल नॉलेज मोठ्या प्रमाणात मिळावं या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांसोबत म्हणजे जसं आता सध्या जे आपण आज ज्या कार्यक्रमासाठी मुख्यत्वे आपण या ठिकाणी आलेलो आहोत ते कॅपेबल म्हणून एक
प्रायव्हेट EV सक्षम नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनी मार्फत आपण काय केलंय की जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना 2 इलेक्ट्रिक कार्स तयार कशा करायच्या त्याचं त्यांना पूर्णतः नॉलेज मिळावं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी 2 कार्स तयार केलेल्या आहेत. आणि ज्या 2 इलेक्ट्रिक कार्स तयार केलेल्या आहेत त्याचाच या ठिकाणी आपण एक अनवेल कार्यक्रम हा करत आहोत. सोबतच हे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी जे आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि या परिसरातील सर्वसाधारण आपण पाहतो आहोत की या परिसरात 5 लाईव्ह MIDCs कार्यान्वित आहेत. आणि ह्या MIDC कार्यान्वित असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही कर्मचारी वर्ग लागतो आहे तर या कर्मचारी वर्गासाठी आपण जे ट्रेनिंग घेतलेले जे विद्यार्थी आहेत दिलेले त्या विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट याच ठिकाणी आपण करत आहोत. आमच्याकडे एक प्लेसमेंट सेल हा कार्यान्वित आहे आणि प्लेसमेंट सेल मार्फत जे ट्रेनिंग संपली की त्याच्यानंतर ज्या कंपनीज आहेत ज्यांच्याशी संबंधित आहेत त्या कंपनीज या ठिकाणी येतात, मुलांचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतात आणि त्या मुलांना ते आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये त्यांना ऑफर देतात. त्यासोबतच सर्वसाधारण हा जो काही पूर्ण भाग आहे या भागामध्ये नुसतंच एवढं नाही, पण ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या कोणाला ट्रेनिंग घेणं शक्य होत नाही अशाही मुलांसाठी आपण या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अशा पद्धतीचा एक जॉब फेअर आपण आयोजित करतो. आतापर्यंत आपण या ठिकाणी 4 जॉब फेअर आयोजित केलेले आहेत. हे जॉब फेअर आयोजित केल्याच्या नंतर त्या जॉब फेअर मधून आपण जे कंपनीज आहेत प्रायव्हेट कंपनीज जवळपास आतापर्यंत 24-25 प्रायव्हेट कंपनी या ठिकाणी दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी त्या प्रत्येक मुलांना ऑफर दिलेली आहे. तर अशा पद्धतीचा जो कार्य आहे या ठिकाणी हे कार्य चालत असतं. मुळात प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण ट्रेनिंग देण्याचा कार्यक्रम करत असतो आणि तेही जे ट्रेनिंग देतो ते फ्री ऑफ कास्ट आहे. त्याच्यानंतर जे काही विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग देतो त्यांचं प्लेसमेंट करतो. प्लेसमेंट केल्याच्या नंतर ते त्यांचे जॉब स्वीकारतात. काही विद्यार्थी जे आहेत ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचा बिझनेस देखील सुरू केलेला आहे. तर सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियनचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःचे जे काही स्टार्टअप सुरू केलेले आहे आणि उत्तमरित्या ते त्यांचे स्टार्टअप सुरू आहेत. तर अशाच पद्धतीत आम्हाला असं वाटतं की सध्याचं इलेक्ट्रिक व्हेकलचं जग आहे याच्यामध्येही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळावं त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि तशाच पद्धतीचा आपण त्यांना ट्रेनिंग देतो आहोत. यासाठी जे काही विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या ITIचे विद्यार्थी असतील, पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा जे आजूबाजूच्या खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी आहेत यांच्यासाठी हे सर्व आपण हे कार्य करत असतो. आणि या कार्यासाठीच थोडक्यात म्हणजे आपण हे जे केंद्र आहे हे प्रत्येक घराघरात पोचावं जेणेकरून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्या सुशिक्षित बेरोजगारांना या केंद्रासंदर्भात माहिती मिळावी. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं, आम्ही त्यांना ट्रेन करावं आणि प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांना आपण त्यांना ह्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांना जॉब कशा पद्धतीत मिळवून देता येतील हे कार्य करावं. याच अनुषंगाने आपण या ठिकाणी कार्यरत आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी आलात, आमचं हे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी परत पुनश्च आपलं या ठिकाणी अभिनंदन, स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर सर हे जे व्हेकल आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत हे व्हेकल सर्वसाधारण जो कबाडी माल जो असतो म्हणजे अगदी टाकाऊ वस्तूपासून आपण या ठिकाणी हे व्हेकल बनवलेले आहेत. म्हणजे जुने जे पुराणे अगदी आपण म्हणतो ना भंगारात सामान टाकलेले असतात त्याच्यातलं सामान निवडलेलं आहे आणि त्या सामानाच्या आधारे हे व्हेकल या ठिकाणी केलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं सक्षम ही एक कॅपेबल एक अशीच तर ही जी काही एक 5-7 आपली जी एक कंपनी आमचीच एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे कंपनीच्या माध्यमातून आपण हे व्हेकल तयार केलेले आहेत. आणि जो व्हेकलसाठी जो खर्च केलेला आहे किंवा काय हे सगळे भंगारमधूनच साहित्य आपण तयार केलेले आहेत. याच ठिकाणी आपली जी साहित्य आहेत वेल्डिंग करणं,
जोडणं, हे ते करणं, हे सगळं विद्यार्थ्यांनी ते केलेलं आहे. सध्या आपण हे फक्त ॲज ए ट्रेनिंगसाठी म्हणून आपण करतो आहोत. दुसरं असं काही बाजारात विक्री किंवा काही अशा पद्धतीचे नाही, पण त्यांना ते वाहन कसं तयार करता येऊ शकते, जेणेकरून ते त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग जे आपण जे देत आहोत ते त्यामध्ये अगदी तयार होतील, याच पद्धतीचा तो कार्यक्रम आहे. आणि ते आपण चालवून याच्यासाठी दाखवत आहोत की जे आपण तयार केलेलं वाहन आहे ते खरोखर चालण्याच्या लायकीचं आहे की नाही, हाच त्याच्या मागचा हेतू आहे. या व्यतिरिक्त यामध्ये जे इम्प्रूव्ह करण्याचा खूप स्कोप आहे. जसं की आमच्याकडे, जसं मी सांगितलं की इलेक्ट्रिक व्हेकल प्रॉडक्ट डिझाईन असा एक कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की प्रत्येक इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जसं त्याचे पार्ट्स आणि पार्ट्स कशा पद्धतीत आपण डिझाईन करतो, तर हे आपण त्यांना शिकवतो. तर यानंतर हा जो काही आहे पहिला जो तांत्रिक आम्ही जो प्रयत्न केलेला आहे, याच प्रयत्नाच्या आधारे अशा पद्धतीचे यापुढे देखील हे जे काही विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांच्या करवी अशाच पद्धतीचे आम्ही वेगवेगळे वाहन आम्ही तयार करण्याचा आमचा पुढचा मानस आहे. सर काय? हो, पहिल्यांदाच बनवलं सर. आम्हाला सुरू व्हायला काही अजून 12 महिने झालेले नाही आहेत. साधारणतः सर म्हणजे जे ट्रेनिंग दिलेले घेतलेले जे विद्यार्थी आहेत तिथून 300+ विद्यार्थ्यांना जॉब मिळालेले आहे कंपन्यांमध्ये. त्याच्यानंतर 50 नाही सर, आमचं जे ट्रेनिंग आहे की नाही 2 ते 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग झाल्याच्या नंतर हां ह्या सर 4 ऑगस्ट पासून आतापर्यंत. हो. हां, आतापर्यंत सर, आतापर्यंत आपल्याकडे सर्वसाधारण 1200+ विद्यार्थी यांचं एनरोलमेंट होतं. विद्यार्थी बाहेर पडले, हे साधारण 600+ विद्यार्थी बाहेर पडले आणि 300+ विद्यार्थ्यांना जॉब मिळाला, रोजगार मिळाला. यामध्ये जी काही बरेचसे विद्यार्थी जे आहेत रोज म्हणजे येतात, ट्रेनिंग घेतात, तर त्याच्यातले काही हायर एज्युकेशनला जातात, काही विद्यार्थी. काही विद्यार्थी जे आहेत हे स्वयंरोजगारचं हे तयार करतात. मग जसं की मी सुरुवातीला सांगितलं की ह्याच्यातले साधारणतः एक 50 विद्यार्थी जे आहेत अशांनी स्वतःचा रोजगार या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि ते जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे जे आहे काय म्हणतात तुमचं सोलर पॅनल टेक्निशियनचा जो कोर्स केलेले विद्यार्थी आहेत त्यांचं स्वतःचे आता त्यांनी आपल्या फर्म तयार केलेले आहे आणि ते बाहेर कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते कामाला सुरुवात केलेली आहे. काही दुसऱ्या लोकांकडे कामं करतात आपले विद्यार्थी, जे ज्यांनी वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्याकडे. पण आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे आता काय झालं की यावर्षी आम्ही जे विद्यार्थी आता नंतरच्या ज्या बॅच झाल्या त्या बॅचमधले काही विद्यार्थी त्यांना आम्ही ज्या ठिकाणी ते काम करतायत स्वतःचं, तर ॲज ए OJT साठी म्हणून यावर्षी आम्ही पाठवलेलं आहे यावेळेस या मागच्या बॅचला. बेसिकली हमारा सेंटर्स में पहला पॉइंट है स्टेट ऑफ द आर्ट इंफ्रास्ट्रक्चर और सेकंड हम पूरा हैंड्स ऑन ट्रेनिंग देते हैं. पिछले सेंटर चालू होने के बाद जो भी आप इंफ्रास्ट्रक्चर के बाद में देख सकते हैं, इंजन रिपेयर कैसे करना है, प्रोडक्ट डिजाइन कैसे करना है, ईवी कैसे बनाना है, वो सब छोटा छोटा प्रोजेक्ट बना के ये हफ्ते में हम जो बनाया ये सभी छोटा प्रोजेक्ट्स को मिला के एक शेप दे दिया. मतलब जिन गाड़ी में जो भी होता है वो छोटा छोटा प्रोजेक्ट ऑलरेडी बच्चा बना चुका है, तो अभी सबको इकट्ठा करके पूरा वर्किंग ईवी बनाया. तो अभी ये बनाने के समय में भी बच्चों को समझ में आ गया कि उसको आगे कैसे इम्प्रूव कर सकते हैं. मतलब उसका आगे नेक्स्ट वर्जन बनाने के लिए भी अभी हमारा स्टूडेंट्स तैयार है. तो ये बैच ने ये बनाया, तो अभी नेक्स्ट बैच में ऑलरेडी वो लोग बता मतलब बच्चे बता रहे कि सर हम उसको नेक्स्ट आगे ऐसे ऐसे इम्प्रूव करेंगे. तो ऐसे ही दिया है या स्पीड भी है? नहीं, अभी ये तो जैसे बताया है
कि ये तो सिर्फ ये प्रोटोटाइप है कि हम उसको बना सकते हैं और फिर वो चल सकती है। अभी इसको इम्प्रूवमेंट बहुत है, उसको मतलब जो एक्चुअल व्हीकल जो है ना, तो वो व्हीकल कैसी हो इस हिसाब से उसको इम्प्रूवमेंट करेंगे। अभी हाँ, कितना स्पीड तक चला है? अभी ये 40 किलोमीटर की स्पीड तक चलाया उसको। एजुस्पर्क प्राइवेट इंटरनॅशनल हे सगळं जो काही हे सगळं चालवण्यासाठी त्यांच्याकडून हा MIDC कडून MIDC CSR फंड. हा माझं मी डॉक्टर GM वाघमारे. मोफत मोफत डॉक्टर GM वाघमारे, डायरेक्टर MIDC स्किल डेव्हलपमेंट सेंटर, छत्रपती संभाजीनगर. या
आमच्या MIDC स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये EV रेसिंग कारचा इव्हेंटनं प्रोजेक्ट केलेला आहे. दोन्ही टीमने 2 गाड्या बनवलेल्या आहेत. ते टोटल EV हे पहा सर, आपल्याकडे टीम 1 गाडीने ही बनवलेली आहे, ज्याचे काही EVMT स्टुडंट प्लस वेल्डिंगचे स्टुडंट आणि इंजिन रिपेअरिंगचे स्टुडंट अशा तिन्ही विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि ही गाडी सर आपल्या भंगार जे मटेरियल असते त्याच्यापासून पूर्ण आणून बनवलेली आहे. आयरन स्टीलची पूर्ण बॉडी बनवलेली आहे. PSSM मोटर बसवलेला आहे. EV कंट्रोलर ज्यामध्ये ब्रेकिंग सिस्टम आणि सिंगल स्पीड गिअरबॉक्स बनवलेला आहे आपण याच्यामध्ये. आणि पूर्ण मेटलचं सामान जसं साहित्य त्याला ऍक्टिव्ह करण्याकरता पूर्ण रेडियम वर्क केलेलं आहे. आणि आपल्या सर MIDC मध्ये याची रेसिंग पण आता झालेली आहे जस्ट. आणि 30ची RPM दिलेला आहे सर त्या स्पीडला. मिनिमम स्पीड 30 आहे. धन्यवाद. मेरा नाम कमलेश नुती है। MIDC एड्यूस पार्क स्किल सेंटर्स का प्रोजेक्ट हेड हूँ। हम ज़्यादा स्किल्स में फोकस कर रहे हैं और अभी इंडस्ट्रीज इतना बढ़ रहे हैं तो स्किल्स का भी बहुत ज़्यादा फास्ट रिक्वायरमेंट बढ़ रहा है। काफ़ी कंपनीज हमको अप्रोच कर रहा है, तो हम अभी छोटा छोटा प्रोजेक्ट से बड़ा प्रोजेक्ट्स करना चालू किया। आज हमारा स्टूडेंट्स ने एक खुद EV कार बनाया जो आज हमने चला के देखा। फिर सोलर एक्वापोनिक्स भी बनाया, सोलर यूज़ करके एक्वापोनिक्स। और CNC स्टूडेंट्स ने बहुत CNC अलग अलग के मेटल में भी बनाया और एक्रेलिक में भी बनाया, अलग अलग शेप्स। तो हम वी आर नाउ गेटिंग रेडी फॉर इंडस्ट्री रिक्वायरमेंट। जितना रैपिडली इंडस्ट्री एक्सपेंड कर रहा है उतना रैपिडली उनको स्किल्ड मैन पावर चाहिए। दैट इज़ वेयर MIDC एड्यूस पार्क स्किल डेवलपमेंट सेंटर्स प्लेस ए की रोल इन प्रोवाइडिंग देम विद स्किल्ड मैन पावर। तो जितना ज़्यादा इंडस्ट्रीज आ रहा है उतना इन्वेस्टमेंट स्किल डेवलपमेंट में भी होना चाहिए और उतना ज़्यादा स्किल डेवलपमेंट सेंटर्स भी बढ़ाना पड़ेगा, तो so that local youth will also be benefited and industries will flourish.